महाशिवरात्रीचा पवित्र दिवस. हा दिवस म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस. आज मी तुम्हाला देवपूजेपासून मंदिर दर्शनापर्यंतचा संपूर्ण माझा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा दिवस सुरू होतो तो माझा देवपूजेने. सगळ्यात आधी मी देवघर स्वच्छ केलं, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवाचा वास असतो. त्यानंतर मी सुकलेली फुले काढून घेतली आणि देवपूजा केली. छान दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि संपूर्ण घर भक्तिमय वातावरणाने भरून गेलं. अशा शांत आणि पवित्र वातावरणात माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली. तर पूजा करता करता मला एक गोष्ट सांगायची, ती मी तुम्हाला सांगते. महाशिवरात्रीच्या मागे एक सुंदर आणि पवित्र गोष्ट आहे. माता पार्वती यांनी भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली. भगवान शिव हे विरक्त योगी होते, पण माता पार्वतीची श्रद्धा आणि भक्ती खूप गाढ होती. त्या रोज भगवान शिवांची मनापासून पूजा करत होत्या. अनेक वर्षांच्या तपस्येनंतर भगवान शिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतींशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी हा विवाह झाला अशी मान्यता आहे. हा दिवस म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे. ही रात्र म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र जपला की मन शांत होतं आणि घरात सकारात्मकता येते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जणू काही आपल्या सगळ्या चिंता महादेवांकडे सोपवल्या आहेत. शिव म्हणजे विनाश नाही, पुनर्निर्मिती. जीवनात कधी अंधकार झाला तर लक्षात ठेवा, रात्र जितकी गडद सकाळ तितकी सुंदर असते. महाशिवरात्रीला अनेक जण उपवास करतात. मीही आज उपवास धरला आहे आणि आजचा उपवास उद्या डायरेक्ट सकाळीच सोडेल. साबुदाणा खिचडी, दही, फळं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपवास म्हणजे मनाचा उपवास. वाईट विचारांपासून दूर राहणं. रात्री शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करून बेलपत्र अर्पण करते आणि ओम नमः शिवायचा जप पण करते. मस्त फुलं वाहिली, त्याच्यानंतर दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि संपूर्ण घर भक्तिमय वातावरणाने भरून गेलं. काही सण उत्सव असला ना की देवपूजेला पण एक वेगळीच चमक येते आणि देवपूजेत आपण भक्तिभावाने पूजा करतो, आशीर्वाद घेतो देवाचे आणि देवघराला एक वेगळंच रूप येतं त्या दिवशी. तुम्ही पण अनुभवलं असेलच. चला तर मग पूजेला सुरुवात करूया. पूजेची सुरुवात पहिले दीप प्रज्वलनाने करायची, कारण अग्निदेवता आपली साक्षी असते की आपण ही पूजा केलेली आहे. त्याच्यानंतर गणपतीची पूजा करायची. गणपतीला कुंकू, हळद, अक्षता आणि दुर्वा वाहून छान गणपतीची पूजा करायची. छोटीशी कापसाची माळ पण मी घातली आहे गणपतीला. मस्त पूजा केली. त्याच्यानंतर गणपतीचे आशीर्वाद घेऊन पुढील पूजेला प्रारंभ करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेते. त्याच्यानंतर दुधाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम महेश्वराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम शंभवे नमः, ओम नीलकंठाय नमः,
नीलकंठाहून आठवलं की मला एक नीलकंठाची गोष्ट माहिती आहे. ती तुमच्यासोबत मी शेअर करते. तर खूप वर्षांपूर्वी देव आणि राक्षसांनी एकत्र येऊन समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला. कारण समुद्र मंथनातून अमृत मिळणार होतं. ते पिल्यावर अमरत्व प्राप्त होणार होतं. देव आणि राक्षसांनी मंदर पर्वत आणि वासुकी नागाच्या साहाय्याने समुद्र मंथन सुरू केलं. मंथन सुरू झालं आणि एका मागून एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. पण अचानक समुद्रात एक भयानक विष बाहेर आलं आणि हे विष इतकं शक्तिशाली होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. देव आणि राक्षस घाबरले आणि मदतीसाठी महादेवांकडे गेले. महादेवांनी आपल्या भक्तांना संकटात पाहिलं आणि कोणताही विचार न करता ते विष स्वतः पिण्याचा निर्णय घेतला. महादेवांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं, पण पार्वती मातेने त्यांचा कंठ पकडला, जेणेकरून विष त्यांच्या शरीरात पसरू नये. या विषामुळे महादेवांना कंठ निळा झाला आणि नीळकंठ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. तर ही गोष्ट आपल्याला शिकवते की महादेव नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण करतात आणि संकटात नेहमी आपल्यासोबत राहतात. तर मी पार्वतीची पूजा केली. तिला सगळं साहित्य मी अर्पण केलं. मंगळसूत्र, काजळ, हळदी कुंकाचं पाऊच तुम्ही आता बघितलंच, किती छान आहे ना. खूप छान छान वस्तू मिळतात बाजारात. तुम्ही पण वापरून बघत जा. खूप छान वाटतं पूजा करताना. तर देवाचे मी आभार मानले आणि पूजा करताना एकच भावना मनात येत होती, ती म्हणजे कृतज्ञता. त्याच्यानंतर गुलाब पाणी शिंपडून पूर्ण परिसर स्वच्छ केला. तर ही आहेत बेलाची फळं आणि बेलाची पानं. ती एक एक करून मी आता वाहणार आहे. तर 5 बेलाची फळं आणि बेलाची पानं मी वाहिली. तर बेलाचं पान हे नेहमी उलटं व्हायचं असतं, जेणेकरून त्याची सावली ही शिवलिंगावर पडेल. तर माझ्याकडे स्फटिक शिवलिंग आहे. तर स्फटिक शिवलिंगाचे फायदे काय काय आहेत? तर स्फटिक शिवलिंग हे पारदर्शक स्फटिकापासून बनवलेलं एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली शिवलिंग आहे. त्याची फक्त पूजा केल्याने मानसिक शांती, सुखसमृद्धी, आरोग्य आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होण्यास मदत होते. घरातल्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते, आर्थिक अडचणी दूर होतात, यश प्राप्त होते. त्याच्यानंतर मेडिटेशनसाठी हे विशेष उपयुक्त ठरते. जर हे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, कार्यालयात हे ठेवलं तर धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. आणि शिवलिंग हे घरात ठेवलं तर वास्तुदोष, नकारात्मकता ऊर्जा, सकारात्मकतेत संचार करते. तर असे ह्या स्फटिक शिवलिंगाचे फायदे आहेत. आणि स्फटिकाचे जे टोक आहे ते उत्तरेला पाहिजे आणि स्फटिक शिवलिंग हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असलं पाहिजे. तर बघा किती छान पूजा वाटते. फुलांची रांगोळी काढली, तुपाचे दिवे, तेलाचे दिवे सगळं तयारी करून ठेवली आणि दिवा लावला. त्याच्यानंतर आरती पण करणार आहोत आपण. आणि ओम नमः शिवायचा जप सतत मनामध्ये चालू ठेवायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
ऊसाचा रस आणि कौट खायला विसरू नका. बघा किती छान मस्त वाटतंय ना. मस्त धूप, अगरबत्ती, दिवे, किती मन प्रसन्न झालंय, किती समाधान वाटतंय मनात. तुम्ही पूजा केली असेलच ना? नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशी पूजा करतात, काय काय करतात, उपवास कसं करतात, काय काय खातात, नक्की सांगा. संध्याकाळी आम्ही होसूरमधील मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिरात खूप गर्दी होती, पण प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि आनंद दिसत होता. भोलेनाथांच्या नावाचा जयघोष संपूर्ण वातावरणात घुमत होता. त्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. दर्शन घेतानाही मन खूप प्रसन्न झालं. त्यांच्या दर्शनानेच मनात सकारात्मकता आणि समाधान निर्माण झालं. तर हे आहे होसूरमधील मंदिर. त्याच्यानंतर इथून पूर्ण होसूर गाव पूर्ण दिसतं. होसूर कुठे आलं हे गुगलवर सर्च करून बघा, म्हणजे कळेल मी कुठे राहते ते. किती गर्दी होती, खूप गर्दी होती, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची आनंद, पूजा करताना मनात मिळालेलं समाधान किती सुंदर. ओम नमः शिवाय. त्यानंतर तिथे एक कार्यक्रम चालू होता. त्यात ते साऊथचे गाणे म्हणत होते. किती छान, खूप सुंदर. मन अगदी प्रसन्न होतं असं मंदिरात गेल्यावर. तिथली पॉझिटिव्हिटी खूप छान वाटतं. हा दिवस खूप सुंदर आणि पवित्र होता. देवपूजा, भक्ती, मंदिर दर्शन या सर्वांनी हा दिवस खूप खास बनवला. आजच्या या पवित्र दिवशी मी प्रार्थना करते, महादेव माझ्या आयुष्यात शांती आणि आरोग्य देवो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद.